आजकालच्या ज्या या बहिणी आहेत त्यांना कधीच भाऊजाईला समजून घ्यायचं नाही, कधी तिच्या मुलांवर प्रेम नाही करायचं, सतत शिवीगाळ करायची, भावाच्या संसारात आग लावायची, भांडणं करवायचे, त्रास द्यायचा. एक प्रकारे म्हटलं तर भावाचा संसार कसा मोडता येईल याचा प्रयत्न करायचा. आणि जर तो नाही मोडता आला तर मग प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा, प्रॉपर्टी घ्यायची, भावाच्या दुःखामध्ये त्याला साथ नाही द्यायची, भाऊजाईला समजून नाही घ्यायचं. समजून नाही घ्यायचं म्हणण्यापेक्षा ज्या वेळेस आपला भावाचा मुलगा हे जग सोडतो त्या टायमाला त्या भाऊजाईला शिवीगाळ करायची, त्या भावाला शिवीगाळ करायची, त्रास द्यायचा, वाटेल ते बोलायचं, प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायची. आणि कालांतराने जेव्हा तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भेटतात, तेच दुःख जे मी बघितलं माझ्या आयुष्यामध्ये, माझा मुलगा जाण्याचं, तेच दुःख जेव्हा तुमच्या वाट्याला आलं, जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला, त्यावेळेस मग तुम्ही भाऊजाईकडून अपेक्षा ठेवायची की तिनं तर आता सगळं विसरून जायचं आणि तुमच्या दुःखामध्ये तुमच्यासोबत उभं राहायचं, तुम्हाला समजून घ्यायचं. पण तुम्ही जे तिच्यासोबत केलं त्याचं काय? आणि तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात जास्त वाईट तर या गोष्टीचं वाटतं की 15 वर्षात आपल्या बायकोला जे आज तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी इतकं वाईट वाटतंय, तिला जो त्रास होतोय त्यासाठी वाईट वाटतं. तुम्हाला बायकोसाठी का नाही वाईट वाटलं? तुमच्या मुलासाठी का नाही वाईट वाटलं? जो मुलगा गेला त्याच्यासाठी का नाही वाईट वाटलं? जो आहे त्याच्यासाठी का नाही वाईट वाटलं? तुमच्या बहिणी एवढ्या वाईट वागून पण तुम्हाला त्या खूप चांगल्या वाटतायत, त्यांच्या सगळ्या चुका माफ आहेत. मग मी जर काही चूक केलीच नाहीये, मी फक्त तुम्ही जे केलंय ते तुम्हाला सांगतेय, त्या गोष्टीची तुम्ही मला शिक्षा कशी देऊ शकता? त्या गोष्टीसाठी तुम्ही मला वाईट कसं बोलू शकता? तुम्ही वाईट मला समाजामध्ये दाखवू कसं शकता? तुम्ही केलं, वागलात तुम्ही, केलं वाईट तुम्ही, आणि मला वाईट कसं दाखवू शकतात? एक वेळेस, फक्त एक वेळेस स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही सगळ्यांनी जे केलंय ते मी खरंच केलंय का तुमच्यासोबत? नाही केलंय. मी वाईट तुम्ही वागलायत, मी नाही वागली आहे तुमच्यासोबत. मी फक्त तुम्ही जे केलंय तुम्हाला ते सांगतेय, आणि त्यासाठी तुम्हाला जर वाईट वाटतंय तर मग काय बोलणार आहे? आणि हो, अजून एक गोष्ट बोलू, ज्या बहिणींसाठी तुम्हाला एवढं वाईट वाटतंय ना, एक वेळेस त्या बहिणीसारखंच स्वतःच्या बायकोलाही त्या जागेवर ठेवून बघा. एक वेळेस विचार करून बघा की तिला इतके वर्ष काय वाटलं असेल जेव्हा तुम्ही सगळेजण तिच्यासोबत असं वागत होते. तिचा मुलगा गेल्याच्या नंतर तुम्ही सण करून खात होते, पार्टीज करत होते, लाईफ एन्जॉय करत होते. मी तर तसं काही केलं पण नाहीये तुमच्यासोबत. मी फक्त एकच गोष्ट बोलली आहे की तुमच्या ह्या सगळ्या गोष्टीचा मी पार्ट बनणार नाहीये. जर तुम्ही मला आतापर्यंत कधी साथ नाही दिली तर तुम्ही माझ्याकडूनही ही अपेक्षा करू